दिलेल्या पदावलीचे मूल्य शोधायचे. आता आपल्याला हे घातांकाचं कॉमन काढणे, मी याला किती महत्व देतो हे जे माझी बॅच घेतात त्यांना माहित आहे. कॉमन काढणे ही कन्सेप्ट एवढी मोठी आहे ना, ठीक आहे, एवढी महत्वाची कन्सेप्ट आहे, दुर्लक्ष करून चालत नाही या कन्सेप्टकडे. आणि आपण हे बेसिक मध्ये घेतो कॉमन काढणे. आता बघा मी ह्या गोष्टीला लिहितो व्यवस्थित जरा. 5 गुणिले 3चा n प्लस 2 अधिक 81 गुणिले 3चा n आणि खाली काय लिहितोय मी 14 गुणिले 3चा n प्लस 2. आता मला सांगा याला जरासं वेगळं लिहूया. a चा m प्लस n आहे म्हणजे a चा m इंटू a चा n असतंय, म्हणजे 5 गुणिले 3चा n गुणिले 3चा दुसरा. ह्यालाच एकत्र करून हे येतं, कारण आपल्याला माहित आहे पाया समान गुणाकाराची क्रिया असेल तर आपण काय करतो, घातांकांची बेरीज करतो. मग ह्याला विभागायचं असेल तर असं विभागू शकतो आपण, प्लस 81 इंटू 3चा n आणि अपॉन मी काय करू शकतो 14 गुणिले 3चा n इंटू 3चा दुसरा. जमलं. आता एक एक गोष्ट आपण एलिमिनेट करून टाकू. मला एक सांगा, मी या सगळ्यातून 3चा n कॉमन काढू शकतो. जर मी या सगळ्यातून 3चा n कॉमन काढला, 3चा n कॉमन काढला तर आतमध्ये काय उरतंय 5 गुणिले 3चा दुसरा, 5 गुणिले 3चा दुसरा अधिक 81 म्हणजे 3चा चौथा आणि तो 3चा n तर कॉमन काढला, डिवायडेड बाय इथं पण 3चा n घेतला तर पुढे काय राहते आपलं 14 गुणिले 3चा दुसरा. मग मला सांगा 3चा n आणि 3चा n कॅन्सल झालं. इवन ह्याच्यातून 3चा दुसरा आपण बाहेर काढू शकतो. 3चा दुसरा इवन पहिल्यांदा काढू शकलो असतो पण मी स्टेप बाय स्टेप गेलो. 5 गुणिले इथं किती उरला 3च्या चौथ्यातून 3चा दुसरा गेला म्हणजे 3चा दुसरा उरला आणि याच्यातून इथं किती उरलं 14 उरलं आणि 3चा दुसरा तर आहेच, तर हे दोन्ही पण कॅन्सल होणार. मग 3चा दुसरा किती 9, 3चा वर्ग 9, मग 5 अधिक 3चा दुसरा किती 9, 9 आणि 5 14 आणि खाली पण किती राहिले 14, 14 चे 14 किती 1. ऑप्शन काय आला 1.